फार भीती वाटली तुम्हाला? भरपूर भीती वाटली. कोण बघितलं त्याला? आधी आमच्या मावशी बघितली आणि आई बघितली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं. मी इमिडिएटली तुम्हाला फोन केले. तुम्ही इथं नव्हता ना? नव्हते मी फक्त सांगितलं त्यामुळे घाबरला. हो. तर रेल्वे लाईनच्या बाजूला मी आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि भांदूर गल्ली म्हणजे शहरात राहणारा साप असं म्हणतो. सर कसं नाव तुमचं? देशपांडे. आणि तुम्ही बघू शकता मी नेहमी याचा उल्लेख करतो. सकाळी फोन आला म्हणजे कवड्याची भेट होते म्हणतो. आणि त्यांनी व्यवस्थित बघत थांबले हेही महत्त्वाचं आहे. आणि महिलांना दिसतो, महिलाच घाबरतात. किचन बाथरूममध्ये दिसणारा हा साप आहे आणि सकाळ सकाळी रात्री दिसतो. त्यांनी सांगितले फक्त घाबरले. पण साप का आहे तुम्ही आणि त्यांनीही समजून घ्या. शहरात राहणारा साप वेळोवेळी आम्ही ह्याच्याविषयी विचारण्याचा प्रयत्न करतो. बघा थोडीशी त्याला कुठेतरी जखम पण होत असते. सापांना पण माणसासारखे प्रॉब्लेम येतात. तुम्ही बघू शकता अगदी जळल्यासारखा त्याला डाग आहे आणि कुठेतरी त्याला लागलेला असावं. आणि पाली खातो. भिंतीवर सरसर चढणारा सर्वात जास्त ग्रीप पकडणारा साप आहे आणि रागीट सापामध्ये याचा दुसरा क्रमांक लागतो. पण एका ठिकाणी बसला तर खूप वेळ बसू शकतो. गॅप होलमध्ये जातो, त्यामुळे कधी कधी सापडत नाही आणि आपण लोक घाबरतो. फर्निचरमध्ये जुन्या घरात मोठ्या प्रमाणात राहतो. याचा काहीही प्रॉब्लेम नाही. पकडला नाही तरी काय प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या फक्त आपल्याला बघितलं नाही, माहिती नसल्यामुळे प्रॉब्लेम वाढतोय. त्यांनाही कदाचित वाटत असेल पण त्यांनी समजून घ्यावं. आणि तुम्ही व्हिडिओद्वारे जास्त समजून घेऊ शकता कारण तुम्ही जास्त जवळून बघायला त्याला बघू शकता. असं काय करत नाहीत ते तुम्ही बघू शकता. आणि स्वतः ते चावत नाहीत, घाबरून चावतात. हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. महत्त्वाचं म्हणजे हा साप जो आहे तुम्ही त्याला जखम झालेली आहे तरी तो सुरक्षित आहे आणि काही झालेलं नाही आहे. एवढी मोठी जखम होऊन म्हणजे नैसर्गिकरित्या ते फार लवकर बरेही होतात. अतिशय मोठी जखम असली तर माणसासारखी जखम झाली तर ते त्यांना काहीतरी होऊ शकतो अपाय. पण ह्याला काही झालं नाही. अगदी पट्टासारखा त्याचे हे दिसते. आणि हा पिल्लू नाही आहे. म्हणजे हा आपल्याला वाटतो पिल्लू आहे किंवा मग मोठा साप कुठं असेल काय. खरं तर हा साप मोठा आहे, लक्षात घ्या. ॲडल्ट आहे हा आणि पूर्ण वयाचा आहे. 5-6 वेगवेगळ्या रंगामध्ये आढळतो, वेगवेगळी डिझाईन आढळते. लक्षात घ्या. कवड्या कॉमन वुल्फ स्नेक म्हटलं जातं, हिंदीमध्ये कवरियाला म्हणतात. आणि मन्यार सी हा मॅच होतो, पण मन्यार हा काळा कुट असतोय, त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे पांढरे पट्टे असतात. आणि हा मात्र ब्राऊन शेडमध्ये आहे. आपल्या फर्निचरमध्ये वगैरे जुन्या घरात मोठ्या प्रमाणात राहतो. शहरात आम्ही हा साप अगदी 95% असा शहरातमध्ये पकडतो आणि भिंतीवरती सहसर चढतो. म्हणजे निसर्गाने त्याची रचना केलेली आहे घरात राहण्यासारखी असं म्हणावं लागेल. आणि या सापापासून कोणताही धोका नाही. तुम्ही याला बघितलं आहे का नाही बघितलं तर घाबरायची गरज नाही कारण याच्यापासून धोका नाही आहे. ते सगळं तुम्ही बघता मी हाताने पकडून तुम्हाला दाखवतोय. धन्यवाद मित्रांनो.